गावाच्या वेशीबाहेर जाणारा तो कच्चा धुळीचा रस्ता विदर्भाच्या रखरखीत उन्हात एखाद्या तापलेल्या तव्यासारखा भाजत होता. नोव्हेंबरचा महिना असला तरी दुपारच्या उन्हात एक चटके देणारी झळ होती. पण माझ्या अंगात मात्र एक विचित्र गोठवणारी थंडी घर करून होती. मी राघवच्या मागोमाग चालत होते. तो माझ्यापेक्षा 10 पावलं पुढे होता. नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात शापित नागवंश या कथेचा भाग 9. राघव आता आपल्या आर्याला काय सांगतो आणि काय सत्य बाहेर येतं आपण या भागात आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. Stories on mic. Stories on mic. चालताना मी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं. तो अजिबात एखाद्या सिनेमातल्या नायकासारखा दिसत नव्हता. तो एखादा 30-32चा थकला भागलेला कामगार वाटत होता. त्याचे खांदे झुकलेले होते, जणू तो पाठीवर एखादा अदृश्य पण खूप जड ओझं वाहत होता. त्याच्या राखाडी शर्टाच्या कॉलरचा घामाचे आणि धुरळाचे डाग होते. त्याचे हात एखाद्या मजुरासारखे राकट आणि रापलेले होते. तो चालताना त्याचे पाय जमिनीवर घासून चालत होता. जणू प्रत्येक पाऊल टाकताना त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. त्याच्या तरुणाईची सळसळती ऊर्जा नव्हती, तर एक अशा माणसाची हताश शांतता होती ज्याने आयुष्यात फक्त अंधार आणि मृत्यू पाहिलाय. आम्ही गावापासून बरंच दूर एका जुन्या मोडकळीस आलेल्या कापसाच्या जिनिंग मिल जवळ पोहोचलो. ही मिल कित्येक वर्षांपासून बंद पडलेली होती. लोखंडी गेटला गंज चढला होता आणि आजूबाजूला बाभळीची काटेरी झाडं वाढली होती. मिलच्या छताचे पात्र उडून गेले होते आणि आतून जुन्या यंत्रांच्या कुचक्या कापसाचा आणि उंदरांच्या विष्ठेचा एक उग्र दर्प येत होता. राघवने गंजलेले लोखंडी दार ढकललं. दाराचा करकर असा भयानक आवाज त्या भकास शांततेत घुमला. तो आत गेला. मी एका क्षणासाठी उंबरठ्यावरच थांबले. या अनोळखी थकलेल्या माणसावर मी विश्वास का ठेवत होते, पण माझ्याकडे दुसरा मार्गही कुठे होता. वाड्यात आजी होती, जिने स्वतःच्या रक्ताला तळघरात डांबलं होतं, आणि देविका होती, जी आता माझ्याच रक्ताची तहान घेऊन बाहेर पडली होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि आत पाऊल टाकलं. आत खूप अंधार होता. बाहेरच्या प्रखर उन्हातून आत आल्यामुळे सुरुवातीला मला काहीच दिसेनासे झालं. छताच्या गंजलेल्या पत्रांमधून येणाऱ्या उन्हाच्या कवडश्यांमध्ये धुळीचे कण नाचत होते. राघव एका जुन्या मोडक्या लाकडी टेबलजवळ जाऊन थांबला. त्याने खांद्यावरची शबनम बॅग खाली ठेवली आणि तो टेबलाला टेकून उभा राहिला. त्याने खिशातून एक जुना रुमाल काढला आणि आपला घामेजलेला चेहरा पुसला. तू या मिलमध्ये का आणलंस मला? माझा आवाज त्या रिकाम्या जागेत दुमदुमला. कारण इथे यायची हिंमत गावातल्या कुणातच नाहीये. राघवचा आवाज अतिशय संथ आणि कोरडा होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जागेवर तुमच्या मोहिते घराण्याची सावली पडलेली नाही. इथे आपण सुरक्षित आहोत, काही काळापुरते तरी. त्याने बॅगमधून एक जुनी जाडजूड चांबडी बांधणीची वही काढली. ती वही जानकीच्या डायरीसारखी नव्हती. ती एखाद्या हिशोबाच्या चोपडीसारखी दिसत होती. तिची पानं काळी पडलेली होती आणि तिला एक विचित्र दर्प येत होता, सुका कापूर आणि जुन्या रक्ताचा दर्प. हे काय आहे? मी विचारलं. ही तुमच्या कर्माची नोंदवही आहे आर्या. राघवने ती चोपडी टेबलावर ठेवली. तुला वाटलं होतं ना की काल रात्री मी वाड्याबाहेर उभा राहून फक्त तमाशा पाहत होतो? नाही, मी तिथे एका मृत्यूची नोंद करण्यासाठी आलो होतो, तुझ्या काकांच्या मृत्यूची. कारण या चोपडीत अजून एका बळीची नोंद होणं बाकी आहे. तू कोण आहेस राघव? मी तुला माझ्या कुटुंबाबद्दल इतकं सगळं कसं माहीत आहे? देविकाबद्दल तुला कसं माहिती? मी आता त्याच्या जवळ गेले होते. माझ्या आवाजात संताप आणि हताशपणा दोन्ही होतं. राघवने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं
या अंधारात अधिकच खोल वाटत होती. माझं नाव राघव जोशी आहे. त्यांनी एक दीर्घ श्वास सोडला. तुझ्या घराण्याने 200 वर्षापूर्वी फक्त संपत्ती आणि सत्ता मिळवली नाही, त्यांनी एक शाप विकत घेतला आणि तो शाप बांधून ठेवण्यासाठी त्यांना एका माणसाची गरज होती, एका पुजाऱ्याची, ज्याला अंधार काबूत करण्याची विद्या अगवत असेल. तो पुजारी माझा पूर्वज होता, वासुदेव जोशी. माझे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. जानकीच्या डायरीत ज्या कराराचा उल्लेख होता तो करार राघवच्या पूर्वजांनी केला होता. तुझ्या पूर्वजांनी मोहिते घराण्याने जेव्हा दुष्काळात मरण्याची वेळ आली तेव्हा नाग वनातल्या त्या प्राचीन शक्तीला साथ घातली. राघवने ती चांबडी चोपडी उघडली. त्यातील अक्षर मला समजत नव्हतं. मी एखादी प्राचीन लिपी किंवा सांकेतिक भाषा असावी. त्या शक्तीने तुमच्या वाड्याला भरभराटीला आणलं. तुमची जमिनी सोन्यासारखे पीक देऊ लागल्या. पण त्या शक्तीला एक शरीर हवं होतं. तिला या जगात राहायचं होतं. तुझ्या पूर्वजांनी लालसे पोटी तिला होकार दिला. पण जेव्हा ती शक्ती प्रत्यक्षात एका मुलीच्या शरीरातून बाहेर आली तेव्हा तिचं ते भीष्म आक्राळ विकार रूप पाहून मोहित्यांच्या गळण उडाली. त्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही एका देवतेला मारू शकत नाही. राघवचे डोळे आता एका वेगळ्याच रागाने जळत होते. मग त्यांनी माझ्या पूर्वजाला वासुदेव जोशीला हाताशी धरलं. वासुदेवने एका भयंकर तांत्रिक विधीने त्या देवतेला तुमच्याच घराण्यात, तुमच्या घराण्याच्या रक्तात बांधून ठेवलं, पिंजऱ्यात डांबलं. पण त्या विधीची एक अट होती. ती शक्ती तुमच्या रक्तातून कधीच जाणार नाही. ती भूक बनून दर पिढीत जिवंत राहील. आणि ती भूक शमवण्यासाठी माझ्या आजीने देविकाला तळघरात डांबून ठेवलं. माझे शब्द कापत बाहेर आले. जानकीच्या डायरीतलं सत्य आणि राघवचे शब्द आता एक होत होते. फक्त देविकाला नाही आर्या, जानकीलाही आणि तिच्या आधी आलेल्या प्रत्येक दुसऱ्या मुलीला. राघवने चोपडीचं पान पलटलं. मोहिते घराण्याच्या दर पिढीत 2 मुली जन्माला येतात. एक जिच्या शरीरात तो कुलूप किंवा पिंजरा असतो, म्हणजेच तू. आणि दुसरी जिच्या शरीरात ती भूक असते, म्हणजेच देविका. मी सुन्न होऊन ऐकत होते. माझं शरीर एक पिंजरा होतं. मी फक्त एक कुलूप होते. आजीने देविकाला तळघरात का ठेवलं? ती तिला मारू शकली असती ना? मी अश्रू लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत विचारलं. राघव हसला. पण त्या हसण्यात वेदना होती. मारू शकली असती? आर्या, जर देविका मेली तर तिच्या आतली ती देवतेची भूक थेट तुझ्या शरीरात उतरेल. तू स्वतः देविका बनशील. आणि जर तू मेलीस, म्हणजेच जर तो पिंजरा तुटला, तर देविकाच्या शरीरातली ती शक्ती कायमची मुक्त होईल. ती या जगात एक अमानवीय ताकद बनून वावरेल. तुम्ही दोघी एकमेकांच्या अस्तित्वावर जिवंत आहात. एक लॉक आहे तर दुसरी चावी. माझ्या पायाखालची जमीन सरकण्यासारखी वाटली. मी मागच्या बाजूला एक जुन्या मशीनला टेकून उभी राहिले. माझं डोकं भनभनू लागलं. मग आता काय? माझा आवाज एखाद्या हरवलेल्या लहान मुलीसारखा येत होता. देविका बाहेर आली आहे. तिने काकांना मारलंय. ती काल माझ्या मेंदूत माझ्याशी बोलत होती. ती म्हणत होती की लवकरच माझीही भूक जागी होईल. राघव, मला हे नको आहे. मला कोणालाही मारायचं नाही आहे. मला हा करार मोडायचा आहे. मला सांग, हा करार कसा मोडतात? राघव माझ्या जवळ आला. त्याने आपले ते रापलेले कडक झालेले हात मशीनच्या लोखंडी कड्यावर ठेवले. त्याची नजर माझ्या चेहऱ्यावरून फिरली. त्याच्या नजरेत आता सहानुभूती नव्हती, तर एक भयानक निर्णय होता. मी इथे तुला वाचवण्यासाठी आलो नाही आहे, आर्या. त्याचे शब्द एखाद्या बर्फाच्या सुरीसारखे माझ्या छातीत घुसले. माझ्या कुटुंबाने तुमच्या घराण्याची घाण 200 वर्ष साफ केली आहे. माझ्या वडिलांनी ही चोपडी वाचून वाचून स्वतःचं मानसिक संतुलन गमावलं आणि शेवटी गळफास लावून घेतला. मी माझं पूर्ण आयुष्य या एका क्षणाची वाट पाहण्यासाठी घालवलं आहे. मला हा करार मोडायचा नाही आहे. मला हा करार कायमचा गाडून टाकायचा आहे.
मी घाबरून एक पाऊल मागे टाकलं. म्हणजे तुला काय करायचं आहे, काय म्हणायचं आहे? जर देविका मुक्त झाली तर ती हजारो लोकांचे जीव घेईल. ती एक महामारी बनेल. राघवने हळूच आपल्या शबनम बॅगमधून एक लोखंडी काळ्या रंगाचे प्राचीन खंजीर काढला बाहेर. त्या खंजिराच्या पात्यावर काहीतरी मंत्र कोरलेला होता आणि तिला थांबवण्याचा फक्त एकच मार्ग आहे. राघवचे डोळे आता पूर्णपणे भावनाशून्य झाले होते. जर मी कुलूप कायमचं नष्ट केलं तर चावी कायम कामच करू शकणार नाही. जर मी तुला या खंजिराने मारलं तर देविकाच्या शरीरातली ती शक्ती कायमची नष्ट होईल. ती एक सामान्य मुलगी बनून राहील किंवा मरेल. माझा श्वास घशातच अडकला. हा माणूस ज्याच्याकडे मी आशेने आले होते तोच माझा मारेकरी होता. तू तू मला मारणार आहेस? माझे डोळे भीतीने विस्फारले गेले. मी जिनिंग मिलच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात अडकले होते. बाहेर पडण्याचा मार्ग राघवच्या पाठीमागे होता. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आर्या, राघवने खंजीर हातात घट्ट पकडला. त्याचे हात थरथरत होते. तो सराईत खुनी नव्हता. तो एक थकला भागला माणूस होता जो एका भयंकर शापाचा शेवटचा आणि सर्वात क्रूर पर्याय निवडत होता. राघव, प्लीज असं नको करूस. आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधू. मी तुला मदत करेन. मी देविकाला थांबेन. मी रडत रडत भीक मागत होते. माझ्या पायाचे गुडघे कापत होते. भूक कधीच थांबत नसते आर्या, ती फक्त वाढत जाते. राघवने एक पाऊल पुढे टाकले. मी मागे सरकले, पण माझ्या पाठीला आता भिंत लागली नव्हती. माझ्याकडे पळायला जागा नव्हती. मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले आणि दोन्ही हात चेहऱ्यासमोर आणले. पण त्याच क्षणी जिनिंग मिलच्या त्या प्रचंड गरम हवेत अचानक एक गोठवणारी थंडी पसरली. माझ्या नाकात एक अतिशय उग्र दर्प शिरला. ओल्या मातीचा आणि सापाच्या कातीचा दर्प. माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. माझ्या मनगटाच्या त्वचेखालील काहीतरी रेंगाळल्यासारखं लागलं. माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. माझ्या मनगटाच्या त्वचेखाली काहीतरी रेंगाळायला लागलं होतं. ते खवले. ते पुन्हा वर येत होते. पण यावेळी ते माझ्या भीतीमुळे नाही तर माझ्या संरक्षणासाठी वर येत होते. राघवने तो थंडी अनुभवली. तो जागीच थांबला. त्याचे डोळे मिलच्या छताकडे गेले. वर छताच्या एका गंजलेल्या लोखंडी तुळईवर कोणीतरी बसलं होतं. तिथे प्रचंड अंधार होता, पण त्या अंधारात दोन पिवळे डोळे चमकत होते. तू माझ्या कुलपाला हात लावू शकत नाहीस कामगारा. तो माझाच आवाज होता. पण तो आता मिलच्या रिकाम्या जागेत एखाद्या हिंस्र प्राण्याच्या डरकाळीसारखा घुमत होता. देविका. ती छतावरून थेट राघवच्या समोर जमिनीवर उडी मारून खाली आली. तिने जमिनीवर पाय ठेवताना कोणताही आवाज झाला नाही. जणू तिचं शरीर वजनरहित होतं. तिचे केस चेहऱ्यावर विखुरलेले होते आणि काल रात्रीचा तो रक्ताने माखलेला स्वेटर तिने तसाच घातला होता. तिने राघवच्या हातातल्या खंजिराकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवर एक अमानवीय क्रूर हास्य उमटलं. वासुदेव जोशीच्या कुळाचा शेवटचा दिवा. देविका फुसफुसत राघवच्या जवळ गेली. राघवने खंजीर तिच्या दिशेने उगारला, पण त्याचे हात आता भीतीने थरथरत होते. माझ्या पूर्वजांनी जी चूक केली ती मी सुधारणार आहे, राघव ओरडला. पण त्याच्या आवाजात आता आधीसारखा आत्मविश्वास नव्हता. तुझे पूर्वज भित्रे होते आणि तू एक मूर्ख आहेस. देविकाने तिची मानकिंचीची तिरपी केली. तिच्या डोळ्यांच्या उभ्या बाहुल्या आता रागाने अधिकच अरुंद झाल्या होत्या. तुला वाटतं तू तिला मारून मला संपवू शकशील? अरे, ती तर माझाच एक भाग आहे. जर तू तिला स्पर्शही केलास तर मी तुझे आतडे बाहेर काढून याच मिलच्या मशीनमध्ये गुंडाळून ठेवेन. मी भिंतीला चिटकून हे सगळं पाहत होते. माझी जुळी बहीण, जी माझ्याच रक्ताची तहान घेऊन फिरत होती, ती आता मला वाचवण्यासाठी माझ्या आणि मृत्यूच्या मध्ये उभी होती. हे नातं कोणतं होतं? हे प्रेम नव्हतं. ही एक परजीवीची स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललेली धडपड होती. जर मी संपले तर तीही संपणार होती.
तू तिला वाचवू शकत नाहीस देविका. हा शाप आज इथेच संपणार. राघवने एक मोठी डरकाळी फोडली आणि खंजीर घेऊन थेट देविकाच्या अंगावर झेप घेतली. पण देविकाची हालचाल मानवी डोळ्यांच्या आवाक्याबाहेरची होती. ती एका सेकंदात राघवच्या वार करण्याच्या रेषेतून बाजूला झाली. राघवचा खंजीर हवेतच फिरला आणि त्याआधी की राघव स्वतःचा तोल सावरू शकेल, देविकाने आपला एक हात राघवच्या गळ्यावर टाकला आणि त्याला अक्षरशः एका हाताने उचलून हवेत धरलं. राघवचे पाय जमिनीपासून वर होते. तो श्वास घेण्यासाठी तडफडत होता. त्याच्या हातातलं खंजीर जमिनीवर पडला आणि त्याच्या खणखणीत आवाज झाला. राघव, मी किंचाळले. देविकाने तिच्या पिवळ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आता कोणताही भाव नव्हता, फक्त एक निखळ आदिय कौर्य होतं. तुला काय वाटलं आर्या? हा तुला वाचवेल? देविकाचा आवाज माझ्या मेंदूत घुमला. मी तुला कालच सांगितलं होतं ना, हा माझा पुढचा घास आहे. देविकाने तिचे नख राघवच्या गळ्यात रुतवायला सुरुवात केली. राघवच्या गळ्यातून रक्ताची एक बारीक धार उघडू लागली. त्याचे डोळे पांढरे पडू लागले होते. तो गुदमरत होता. मी काय करावं मला समजत नव्हतं. एका बाजूला तो माणूस होता ज्याने काही क्षणांपूर्वी मला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि दुसऱ्या बाजूला ती शक्ती होती जी माझ्याच चेहऱ्यामागे लपून मृत्यूचा नंगा नाच करत होती. पण मी मोहितेवाड्याची आजी नव्हते. मी कुणालाही माझ्या डोळ्यांसमोर असं मरताना पाहू शकत नव्हते. मी जमिनीवर पडलेला तो प्राचीन खंजीर वेगाने उचलला. तो खंजीर हातात घेताच मला माझ्या तळहातात एक भयंकर जळजळ जाणवली. जणू तो खंजीर माझ्या रक्तातल्या त्या देवतेला ओळखत होता. देविका, सोड त्याला. मी खंजीर दोन्ही हाताने घट्ट पकडून तिच्या दिशेने उभारत ओरडले. देविकाने माझ्याकडे पाहिलं. तिने राघवला सोडलं नाही, पण तिच्या हसण्यात एक विचित्र कौतुक होतं. तू मला मारणार आहेस आर्या? स्वतःलाच मारणार आहेस? तिचे शब्द हवेत तरंगत होते. त्याला सोड, नाहीतर मी हा खंजीर स्वतःच्याच गळ्यात खुपसेन. माझे हात थरथरत होते, पण मी खंजीरचं टोक माझ्या स्वतःच्या गळ्याकडे वळवलं. देविकाचे पिवळे डोळे अचानक विस्फारले गेले. मिलमध्ये पसरलेली ती गोठवणारी थंडी एक क्षणासाठी थांबली. माझा डाव बरोबर लागला होता. मी तिची कमजोरी होते. मी कुलूप होते. जर मी स्वतःला संपवलं तर खंजीराच्या त्या प्राचीन मंत्रामुळे तीही तिथेच नष्ट झाली असती. तुला काय वाटतं? तू खूप मोठी त्याग करणारी देवदूत आहेस? देविकाचा आवाज आता रागाने थरथरत होता. सोड त्याला देविका, ही शेवटची वेळ सांगते मी. खंजीरचं टोक माझ्या गळ्याच्या त्वचेला घासत होतं. रक्ताचा एक बारीक थेंब माझ्या कॉलरवर पडला. देविकाने एक भयंकर अमानवीय डरकाळी फोडली जी माणसाच्या गळ्यातून येऊच शकत नव्हती. तिने राघवला एका झटक्यात दूर फेकून दिलं. राघव एका जुन्या मशीनवर आदळला आणि बेशुद्ध होऊन खाली पडला. तू आज या मजुराला वाचवलंयस आर्या. देविका आता हळूहळू अंधारात मागे सरकत होती. तिचे डोळे माझ्या गळ्यावरच्या त्या खंजीरावर खिळले होते. पण तू स्वतःच्या भुकेपासून पळू शकणार नाहीस. आज रात्री अमावस्या नसतानाही तुझी त्वचा फाटेल आणि तेव्हा तूच माझ्याकडे येशील रक्ताची भीक मागत. ती एका क्षणात त्या अंधारात विरघळून गेली. मिलमध्ये आता फक्त राघवच्या घरघरणाऱ्या श्वासांचा आवाज उरला होता. माझ्या हातातून खंजीर गळून खाली पडला. माझे गुडघे टेकले गेले आणि मी जमिनीवर कोसळले. माझ्या मनगटावरचे ते सापासारखे खवले आता हाताच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचले होते आणि ते प्रचंड जळत होते. देविकाचं शेवटचं वाक्य माझ्या मेंदूत घणघणत होतं. आज रात्री भूक जागी होणार होती, माझी स्वतःची भूक. आणि या भयानक सत्यापासून मला वाचवणारा तो एकमेव माणूस आता रक्ताच्या थारोळ्यात माझ्यासमोर बेशुद्ध पडला होता. बाळ्याचा शाप आता वेशीबाहेर आला होता आणि त्याची पहिली शिकार मीच बनणार होते. नमस्कार मंडळी, कसा वाटला आजचा भाग तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला आज रात्री काय होईल? कसं वाचवेल आर्या स्वतःला? आणि आर्याची भूक जागी झाली तर आता पुढे कोण असणार आहे तिचा शिकार? हे सगळं जाणून घ्यायला पुढचा भाग नक्की ऐका. आपण हे सगळं पुढच्या भागात उलगडूया. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. आणि हा भाग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि पुढचा भाग मिस नको व्हायला म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.